राज साहेबांची त्यांना गरज पडते याचा अर्थ त्यांची पिछाड झालेली आहे। पण राज ठाकरे आल्यानंतर त्यांना असं वाटत असेल की आम्ही निवडणूक जिंकू, पण पुणेकरांचं मत ठरलंय। एकेकाळी तुम्ही देखील त्या पक्षात होता, तेव्हा मात्र राज ठाकरेंनी लोकसभेबाबत काही भूमिका मांडली नव्हती। आज महायुतीच्या प्रचारासंदर्भात ते सभा घेत आहेत, या सभेकडे तुम्ही कसं बघताय आणि काही परिणाम पुणेकरांवर? नाही, पुणेकरांना मत द्यायचं ठरलंय आणि पुणेकर कोणाला मत देणार आहे त्याच्याही आता काही 2 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे पुणेकरांचं मत पक्कं झालंय। आता ह्याच्यापुढं काय सभा होतील, काय ज्या गोष्टी होतील त्या प्रचाराचा भाग म्हणून राहील, पण पुणेकरांचं मत ठरलंय। राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा जो आहे तो मोदींना दिलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही राणेंच्या समर्थनार्थ प्रचार सभा घेतल्या होत्या आणि आता थेट तुमच्या विरोधात जी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ते सभा घेत आहेत। राज ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते, याचाच जनता राज ठाकरेंच्या भाषणाला काय पडेल? काही काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस राज साहेबांबद्दल काय बोलत होते हे आपण वर्तमानपत्रातून तुमच्या चॅनलमधनं मी ऐकलेलं आहे। आज राज साहेबांची त्यांना गरज पडते याचा अर्थ त्यांची पिछाड झालेली आहे आणि पुणेकरांनी त्यांना नाकारलं आहे। पण राज ठाकरे आल्यानंतर त्यांना असं वाटत असेल की आम्ही निवडणूक जिंकू, पण पुणेकरांचं मत ठरलं आहे आणि राज साहेबांची गरज त्यांना आज पडलेली आहे। म्हणजे याचा अर्थ की त्यांचे सगळे उमेदवार आज त्यांचे जे प्रचारक त्यांचं पुण्यामध्ये प्रभाव पडत नाही असं चित्र आज पुण्यामध्ये निर्माण झालेलं आहे। राजसाहेब येणार आहेत, राजसाहेब त्यांचे विचार मांडतील, पण त्यांचे विचार मांडताना त्यांचा पक्ष त्यांना मजबूत करायचा आहे। त्यामुळे येणारा काळ कार्यकर्त्यांना माहिती आहे की कुठल्या पक्षाला आपण चालवलं पाहिजे आणि आपला पक्ष अबाधित ठेवण्यासाठी कार्यकर्ते काम करतील। तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्ही एकदा वक्तव्य असं केलं होतं की मनसेमध्ये देखील अनेक मित्र तुमचे आहेत आणि ते तुम्हाला मत देतील। अजूनही असं वाटतं की मनसेमधले अनेक लोक तुमच्याच पाठिंबा तुम्हाला देतील, मतदान देतील, मतपेटीत देतील? माझ्या 25-30 वर्षाच्या सामाजिक राजकारणामध्ये ठाकरे परिवारांशी माझे संबंध चांगलेले आहेत। मग उद्धव साहेबांचे असतील, राजसाहेबांचे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत आणि संबंध राजकारणामध्ये वैयक्तिक कौटुंबिक वेगळे असतात, राजकारणाचे वेगळे असतात आणि माझे संबंध ठाकरे परिवाराशी सगळ्यात चांगले आहेत आणि ते अबाधित आहेत। ते काय त्याच्यामध्ये आमचा दुरावा नाही। नाही, काल मी चॅनलमधनं बघितलंय की करोनाच्या काळामध्ये त्यांची संपत्ती वाढलेली आहे आणि मी पहिल्यांदा एक भाषण असं केलं होतं की करोनाच्या काळामध्ये देश आर्थिक अडचणीत आला, पुणेकर अडचणीत आला, सगळे परिवार अडचणीत आले, मी आलो, तुम्ही आले, पण करोनाच्या काळामध्ये ज्यांनी टेंडर प्रक्रिया चालू केली त्यांची 400 पट पैसे वाढलेले दिसतात, लोकांना कर्ज देताना दिसतात। म्हणजे संशयास्पद आहे सगळं वातावरण आहे आणि जर कोरोनाच्या काळामध्ये हे जर पैसेवाले झाले असतील तर यांची चौकशी मागच्या वेळेस म्हणलं की मोदी साहेब थोडे विसरलेच। हे 2-3 लोकांवर त्यांनी खरं ईडीची चौकशी चालू करायला पाहिजे, त्यामध्ये प्रामुख्याने मोहळांवर केली पाहिजे, बेडकरांवर केली पाहिजे, राशनवर केली पाहिजे। अख्खी महानगरपालिकेची तुझी त्यांनी धुवून काढलेले, PMTचे पैसे देताना 100 कोटीपेक्षा जास्त ठेकेदाराला दिलेत आणि हे सगळे प्रकार अनेक त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि हा सगळा पैसा स्वतःकडे वळवताना आपल्याला दिसलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोदी साहेब खरं तर चुकलेच, त्यांनी ईडीची या 3 लोकांवर चौकशी चालू करायला पाहिजे होती। देवेंद्र फडणवीस, शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस मॅरेथॉन सभा घेतात, काल दुपारी एक सभा झाली, परत संध्याकाळी एक सभा झाली, नितीन गडकरी सभा घेत आहेत पुण्यात। भाजपवाल्यांना एवढे सगळे केंद्रीय मंत्री पुण्यात आणण्याची काय गरज लागली? बघा, 10 वर्ष देवेंद्र फडणवीस जे बोल धाबा देतात ते पुणेकरांना माहिती आहे। पुणेकरांना जी आश्वासन 10 वर्ष दिली ती पूर्ण केली नाहीत। मग मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, पुण्याचं मुळशीचं पाणी आणणार, टाटाचं म्हणणार असेल, अनेक प्रकल्प पुण्यामध्ये प्रलंबित आहेत आणि ह्याच्यामध्ये पुणेकर त्रस्त आहेत। 10 वर्षाचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे। पुढच्या 5 वर्षाचा मी काय करणार हे न सांगता पुणेकर त्यांना हिशोब विचारणार आहेत आणि हा दिलेली आश्वासन पूर्ण झालेली नाहीत। मराठा समाजाचं आपण बघितलं तर ढोरासारखं मराठा आंदोलन शेवटून काढण्याचं काम फडणवीसांनी केलं। 40 दिवसामध्ये मी पहिल्या कॅबिनेटला मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणणारे फडणवीस गेले कुठं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। या सगळ्या भूलथापा आहेत, फसवणूक आहे आणि आज त्यांना अनेक नेत्यांना आणावं लागतं। म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांना त्यांचा पराभव दिसतोय। आता त्याची मी माहिती घेतो, मला पूर्ण माहिती नाही आहे।
गुन्हा दाखल का केला तर त्याची चौकशी करतो. आणि धार्मिक कार्यक्रम होता, त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये परंपरेनुसार महिलांना काही दिलं बिलं असेल तर तुम्हाला माहीत नाही, पण माझा कार्यकर्ता मी चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.